Hello student, today we will start the new topic number 4, environmental management. ठीक आहे. What is mean by environment? Environment काय आहे बरं? Environment म्हणजे जिथे सर्व लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहेत तसेच त्यावर बरेच फॅक्टर अफेक्ट करत असतात. मग ते कोणते? मग काही फिजिकल असतील, मग काही केमिकल असतील, काही बायोलॉजिकल फॅक्टर असतील. मग फिजिकल मध्ये काय असेल? एअर असेल, वॉटर असेल, लाईट असेल, सॉइल असेल. ठीक आहे. केमिकलमध्ये काय येईल मग? केमिकलमध्ये काही न्यूट्रिशन येतील, मिनरल्स येतील. ठीक आहे. लिव्हिंगमध्ये काय येतील? सगळे लिव्हिंग ऑर्गॅनिझम. बायोलॉजीमध्ये काय येईल? सॉरी, बायोलॉजिकल फॅक्टरमध्ये काय येतील? सगळे लिव्हिंग ऑर्गॅनिझम येतील. ठीक आहे. मग हे फॅक्टर काय करत असतात? लिव्हिंग ऑर्गॅनिझम वरती अफेक्ट करत असतात. या सगळ्या गोष्टींना मिळून काय म्हणतो आपण? एन्व्हायरमेंट. ठीक आहे. मग आज आपण पाहणार आहोत एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट. ठीक आहे. फर्स्ट वी विल सी दी व्हॉट इज मीन बाय इकोसिस्टीम. ठीक आहे. इकोसिस्टीम इज फ्रॉम बाय अ बायोटिक अँड अबायोटिक फॅक्टर अँड देअर इंटरॅक्शन. मग काय आहे बरं हे बायोटिक आणि अबायोटिक? बायोटिक म्हणजे ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम. ठीक आहे. मग प्लांट्स असो, ॲनिमल्स असो, मायक्रोब्स असो. ठीक आहे, एक्सेट्रा. आणि अबायोटिक मध्ये काय येतं? सॉइल येतं, एअर येतं, वॉटर येतं, सनलाईट येतं. ठीक आहे, एक्सेट्रा. म्हणजे जेवढे नॉन लिव्हिंग थिंग्स आहेत ते कशामध्ये येतात? अबायोटिक मध्ये. आणि जेवढे लिव्हिंग थिंग्स आहेत ते कशामध्ये येतात? बायोटिक मध्ये. ठीक आहे. म्हणजे यांच्यामध्ये जे इंटरॅक्शन आहे त्यालाच आपण काय म्हणतो? इकोसिस्टीम. ठीक आहे. each factor play very important role in the ecosystem. ठीक आहे. मग आपल्याला फूड चेन माहित आहे का? मग इथे एक फूड चेन दिलेली आहे. इथे काय म्हणतायत की each factor plays a very important role in the ecosystem. मग काय होतं? प्लांट्स असतं. प्लांट काय करतात? प्लांटमध्ये काय असतो प्रेझेंट? क्लोरोप्लास्ट. ते काय करतात? ते काय असतात? ऑटोट्रॉप. ते काय करतात? सनलाईट घेऊन काय करतात? ते त्यांचं फूड तयार करतात. पण बाकी ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम काय आहेत? ते काय आहेत? हेटरोट्रॉप. ते स्वतःचं फूड स्वतः तयार करतात का? तर नाही. ते काय करतात? इतर इतर थिंग्स वरती डिपेंड असतात. मेन करून ह्युमन बीइंग्स. ठीक आहे. तर मग इथे एक फूड चेन दिलेले आहे. मग इथे काय सांगितलं आहे? प्रोड्युसर लाईक प्लांट्स आर इम्पॉर्टंट. ठीक आहे. मग प्लांट वरती कोण डिपेंड राहतं बरं? ठीक आहे. तर त्यामध्ये आहे हार्बिओरस. हार्बिओरस लाईक काय दिलेलं आहे? डिअर, गोट, शीप, कॅटल, हॉर्सेस, कॅमल, इटीसी आर डिपेंडिंग ऑन द प्लांट्स. म्हणजे ते काय करतात? गवत. ठीक आहे. किंवा काही प्लांट्स खाऊन हे प्राणी काय करतात? त्यांची उपजीविका भागवतात. त्यांनाच आपण एक पर्टिक्युलर वर्ड दिला आहे. तो कोणता आहे? तो आहे हर्बिओरस. त्या प्राण्यांना आपण काय म्हणतो? हर्बिओरस. मग असंच हर्बिओरस वरती पण अजून कोणीतरी डिपेंड असतं. मग त्यांना आपण काय म्हणतो? तर त्यांना आपण म्हणतो कार्निओरस. ठीक आहे. प्रिडेटर्स लाईक लायन अँड टायगर विच प्रिव्हेंट दी पॉप्युलेशन्स ऑफ हर्बिओरस. ठीक आहे. मग हर्बिओरसचं जर पॉप्युलेशन जर इन्क्रीज होत असेल तर ते डिक्रीज करण्याचं काम कोण करतात? कार्निओर्स. म्हणजेच कोण? लायन्स, टायगर्स हे काय करतात? डिअर, गोट, शीप, कॅटल, हॉर्स यासारख्या प्राण्यांना काय करतात? खातात. म्हणजे एकावरती एक डिपेंड असंच करून काय होते? एक फूड चेन तयार होती. आणि ती काय आहे? ती पण एक इकोसिस्टीमचा पार्ट आहे. म्हणजे प्लांट वरती हार्बिओरस आणि हार्बिओरस वरती कोण डिपेंड असतं? तर कार्निओरस. मग बऱ्याच वेळेस काय होतं? एन्व्हायरमेंट मध्ये आपल्याला बरेच वेगवेगळे इन्सेक्ट देखील सापडतात. ठीक आहे. बऱ्याच वेळेस आपल्याला असं क्वेश्चन मे अराइज इन आवर माइंड दॅट whether the caterpillars found in the nature, organism present in fieldy place, termites, insect present in dungs. ठीक आहे. तर त्यांचा खरंच आपल्याला यूज आहे का? वेगवेगळ्या कॅटरपिलर्सचा, इन्सेक्ट्सचा, टर्माइट्सचा, जे की
फिल्टीचं मिनिंग आहे डर्टी प्लेस वरती सापडतात. अशा इन्सेक्टचा वगैरे आपल्याला जे डंगमध्ये वगैरे काही इन्सेक्ट असतात तर त्याचा आपल्याला खरंच काही उपयोग आहे का? तर हो आहे. ठीक आहे. तर काय उपयोग आहे? तर दे हेल्प टू क्लिनिंग दी एन्व्हायरमेंट. ते आपल्याला काय करतात? एन्व्हायरमेंट क्लिनिंगसाठी मदत करतात. म्हणजे बऱ्याच वेळेस अनवॉन्टेड किंवा वेस्ट थिंग्स असतात एन्व्हायरमेंटमध्ये. ठीक आहे, ज्याचा काही उपयोग होत नाही. तर हे काय करतात? जे टर्माइट्स आहेत, इन्सेक्ट आहेत, ठीक आहे, कॅटरपिलर्स, हे काय करतात? त्या अनवॉन्टेड थिंग्स वरती फिडिंग करत, म्हणजे ते त्यांचं काय असतं? अन्न असतं. तर ते त्यांना काय करतात? नेचरमधनं त्या खराब गोष्टींना काढून टाकतात. ठीक आहे. तर दे हेल्प इन क्लिनिंग दी एन्व्हायरमेंट. इथे चार्ट दिलेला आहे, तो आहे इकोसिस्टीमचा. तर तो आपण कंप्लीट करूया. ठीक आहे. दिस इज जनरल चार्ट. तुम्ही देखील तुमची पेन्सिल घेऊन याला कंप्लीट करा. ठीक आहे. मग इकोसिस्टीम मी सुरुवातीलाच सांगितलं आहे. इकोसिस्टीम ही कशाची बनलेली आहे? इट इज द इंटरॅक्शन बिटवीन अबायोटिक अँड, मग इथे काय येईल? बायोटिक कंपाऊंड्स. ठीक आहे. मग इकडे काय दिलेलं आहे? फिजिकल फॅक्टर. कशामध्ये आहेत ते? अबायोटिक. मग अबायोटिक मध्ये लिव्हिंग थिंग्स येतात का? नाही. मग इथे जर फिजिकल फॅक्टर दिला असेल तर नक्कीच इकडे काय येणार? केमिकल फॅक्टर. ठीक आहे. मग इथे फिजिकल फॅक्टर मध्ये काय काय सांगितलेलं आहे? तिथे एअर आहे, वॉटर आहे, वेपर आहे, मिनरल्स आहे, सनलाइट आहे. ठीक आहे. मग केमिकल मध्ये काय येणार? वेगवेगळ्या प्रकारची न्यूट्रिएंट्स येणार. ठीक आहे. मिनरल्स येणार, जे की लिव्हिंग थिंग्सला युजफुल आहेत. ठीक आहे. मग इकडे जर इनऑर्गॅनिक सबस्टन्स असेल इथे काय येणार? ऑर्गॅनिक सबस्टन्सेस. ठीक आहे. मग इथे इनऑर्गॅनिक मध्ये काय सांगितलेलं आहे? हायड्रोजन आहे, ऑक्सिजन आहे, ठीक आहे, नायट्रोजन आहे, कॅल्शियम आहे, आयर्न आहे, सोडियम सांगितलं आहे, पोटॅशियम सांगितलं आहे. मग इथं ऑर्गॅनिक मध्ये काय सांगितलं आहे? प्रोटीन दिलंय, कार्बोहायड्रेट्स दिलंय आणि फॅट्स आहे. मग आता आपण पाहूया बायोटिक कंपोनंट. मग बायोटिक मध्ये काय येणार? मी सुरुवातीला सांगितलेलं आहे, बायोटिक मध्ये काय येतं? सर्व लिव्हिंग थिंग्स येतात. मग त्यांच्या रिलेटेड गोष्टी इथे येतील. मग काय आहे बायोटिक? काय आहे? ऑटोट्रॉप्स. ते स्वतःच अन्न स्वतः तयार करू शकतात का? नाही. ते काय करतात? दुसऱ्यावरती डिपेंड राहतात. म्हणून ते काय आहेत? ऑटोट्रॉप्स. ठीक आहे. सॉरी, बायोटिक मध्ये प्लांट्स कसे असतात? हे ऑटोट्रॉप्स. लिव्हिंग मध्ये ऑटोट्रॉप्स आहेत. ठीक आहे. ग्रीन प्लांट ज्याच्याजवळ क्लोरोप्लास्ट आहे ते कसे आहेत? आय एम सॉरी हा, ते ऑटोट्रॉप्स आहेत. ते काय करतात? सनलाइट यूज करून काय करतात? स्वतःच अन्न स्वतः तयार करतात. ठीक आहे. मग इथं ऑटोट्रॉप्स असेल तर यामध्ये काही हेट्रोट्रॉप्स. ठीक आहे. हेट्रोट्रॉपिक येणार. ठीक आहे. मग प्रोड्युसर. मग कोण ऑटोट्रॉपिकली फूड तयार करतं? मग ते काय आहे? प्लांट्स. ठीक आहे. इथे प्लांट्स येणार. मग ॲनिमल्स काय आहेत? ॲनिमल्स हे काय आहेत? प्लांट वरती डिपेंड आहेत. मग ते काय असणार? कन्झ्युमर. मग इथं दिलं आहे डिकम्पोजर. मग डिकम्पोज करण्यासाठी कोण मदत करतं? मग त्यामध्ये काय येईल? सॅप्रोफाइट्स. मग यामध्ये तुम्ही बॅक्टेरिया देखील लिहू शकता किंवा फंगस देखील, कारण की दोघं पण काय करतात? आपल्याला डिकम्पोजर साठी मदत करतात. ठीक आहे. मग इथे दिलेलं आहे टर्शरी कंझ्युमर. मग डायरेक्ट टर्शरी कंझ्युमर येईल का? नाही. मग फर्स्ट कॉलम मध्ये काय येईल? इथे काय असणार? प्रायमरी कंझ्युमर. ठीक आहे. आणि इथे कोणते असणार? सेकंडरी कंझ्युमर. ठीक आहे. पॅडी इज कल्टिवेटेड ऑन लार्ज स्केल इन व्हेरियस स्टेट्स ऑफ साऊथ इंडिया. पॅडी माहिती? तांदूळ. ठीक आहे. तर काय केलं जातं? साऊथ इंडियामध्ये काय केलं जातं? पॅडीचं कल्टिवेशन हे खूप जास्त प्रमाणात केलं जातं. तर जेव्हा पॅडीचं कल्टिवेशन केलं जातं तर तेव्हा काय होतं? त्यावरती बरेच काय येतात तिथे?
ग्रासहॉपर अटॅक करतात आणि ते काय करतात, पॅडीच्या प्लांटला खातात. ठीक आहे, मग त्यामुळे काय होतं, तर पॅडीचं प्रोडक्शन हे काय होतं, कमी होतं. पण पॅडी प्रोडक्शन हे आपण कशा रिजन मध्ये करतो, मडी रिजन मध्ये करतो. ठीक आहे, मग तो मडी रिजन असल्यामुळे तिथे काय असतात, की तिथे फ्रॉग्स असतात. फ्रॉग्स असतात. ठीक आहे, मग ते फ्रॉग काय करतात, ते काय करतात, त्या ग्रास ऑफरला खातात. ठीक आहे, ग्रास ऑफरला खातात. आणि मग फ्रॉगला देखील मग खाणारं कोणीतरी असणार. मग ते कोण असतात, तर ते असतात स्नेक्स. स्नेक्स काय करतात, त्या फ्रॉगला खातात. म्हणजे ही काय आहे, अशी ते फूड चेन दाखवलेली आहे. पॅडीवरती डिपेंड कोण असतात, ग्रास ऑफर. ग्रास ऑफरला खाणार कोण आहे वरती, मग फ्रॉग. आणि फ्रॉगच्या वरती कोण आहे, स्नेक. आणि स्नेकच्या वरती देखील काय येईल, मग तिथे काय येणार, इगल येणार. ठीक आहे, तर अशा प्रकारे इथे एक फूड चेन दिलेली आहे. पेज नंबर फर्स्ट वरती आपल्याला दाखवलेली आहे बघा, ती पाहूया आपण. हे इथं सनलाईटचा यूज करून इथं पॅडी क्रॉप, पॅडीचं कल्टिवेशन केलेलं आहे. मग त्यावरती काय होतं, की ग्रास ऑफर काय करतात, अटॅक करतात. मग ग्रास ऑफर अटॅक करतात, मग ते ग्रास ऑफरला खाण्यासाठी कोण आहे, तर फ्रॉग आहे. ठीक आहे, आणि फ्रॉग साठी स्नेक, आणि स्नेक साठी काय आहे, इगल. तर अशा प्रकारे इथे एक इकोसिस्टीम मधली एक फूड चेन दाखवलेली आहे. फूड चेन दाखवलेली आहे. इथे या रिलेटेड काही क्वेश्चन दिलेले आहेत, ते आपण पाहूया. की फ्रॉग पॉप्युलेशन डिक्लाइन्स ऑल ऑफ अ सडन. मग तिथे काय विचारलं आहे, जर फ्रॉगचं पॉप्युलेशन जर कमी झालं तर, आणि त्यावरती क्वेश्चन विचारलेले आहे, व्हॉट विल बी दी इफेक्ट ऑन पॅडी क्रॉप. मग इथे काय होईल, जर फ्रॉगची संख्या जर कमी झाली तर तिथे काय होईल, मग तिथे नक्कीच काय होणार, ग्रास ऑफरची संख्या ही काय होणार, इन्क्रीज होणार. आणि जर फ्रॉगची संख्या ही जर कमी झाली तर तिथे काय होणार, नक्कीच ग्रास ऑफरची संख्या ही काय होणार, वाढणार. आणि ग्रास ऑफरची जर संख्या वाढली तर काय होणार, पॅडीची इल्ड ही काय होणार, कमी होणार. ठीक आहे, कारण की ग्रास ऑफरनी जर अटॅक केला पॅडी क्रॉप वरती, तर ते काय करतील, पॅडीच्या प्लांटला खातील. मग त्यामुळे काय होणार, आपली जी इल्ड आहे तांदळाची, तर ती काय होणार, कमी होणार. ठीक आहे, तर नेक्स्ट क्वेश्चन काय आहे, नंबर ऑफ विच कन्झ्युमर विल डिक्लाइन अँड विच विल इन्क्रीज. जर फ्रॉग नसतील तर तिथे स्नेक देखील येणार नाही. ठीक आहे, मग स्नेकची संख्या ही काय होणार, कमी होणार. आणि फ्रॉग नसल्यामुळे तिथे अल्टिमेटली काय होणार, ग्रासहॉपरची संख्या ही काय होणार, वाढणार. आणि थर्ड क्वेश्चन आहे, व्हॉट विल बी ओव्हरऑल इफेक्ट ऑफ दॅट इकोसिस्टीम. तर त्या इकोसिस्टीमचा ओव्हरऑल इफेक्ट काय होईल तिथे, तर त्यामध्ये जर ग्रास ऑफरनी जर पॅडीवरती अटॅक केला तर नक्कीच तिथली काय होणार, क्रॉप यील्ड ही कमी होणार, त्याचं उत्पन्न हे काय होणार, कमी होणार. ठीक आहे, नेक्स्ट इज एन्व्हायरमेंट. नेक्स्ट काय आहे, रिलेशनशिप बिटवीन एन्व्हायरमेंट अँड इकोसिस्टीम. यामध्ये आपल्याला पाहायचं आहे की रिलेशन बिटवीन काय पाहायचं आहे, एन्व्हायरमेंट मधलं आणि इकोसिस्टीम मधलं. तर काय आहे बरं एन्व्हायरमेंट. एन्व्हायरमेंट मी सुरुवातीला सांगितलं, एन्व्हायरमेंट इट इन्क्लूड्स ऑल दी लिव्हिंग ऑर्गॅनिझम ऑन विच फिजिकल, केमिकल अँड बायोलॉजिकल फॅक्टर्स affecting the living organism in any possible way is collectively called as environment. म्हणजे इथे दिलं आहे, फिजिकल, केमिकल अँड बायोलॉजिकल फॅक्टर अफेक्टिंग the living organism in any possible way is collectively called as environment. मग त्यामध्ये कोणकोणते येणार, फिजिकल फॅक्टर मध्ये सुरुवातीला सांगितलं आहे, एअर इन, वॉटर इन, लाईट इन, सॉइल इन. ठीक आहे, हे काय झाले, फिजिकल फॅक्टर झाले. केमिकल मध्ये काय येणार, न्यूट्रियन्स येणार, मिनरल्स येणार. आणि बायोलॉजिकल मध्ये काय येणार, वेगवेगळ्या प्रकारचे मायक्रो ऑर्गॅनिझम. ठीक आहे, सूक्ष्मजीव येणार. तर हे फॅक्टर येणार, ते काय करतात, अफेक्ट करतात लिव्हिंग ऑर्गॅनिझम वरती. तर ह्या सर्व प्रोसिजरला आपण काय म्हणतो, जे होतं त्याला एन्व्हायरमेंट म्हणतो. मग यामध्ये काय सांगितलं आहे, मग एन्व्हायरमेंट आहे, एन्व्हायरमेंटचे काय आहेत, तर इथे सांगितलेलं आहे एन्व्हायरमेंटचे इथे दोन एन्व्हायरमेंट हॅव
ह्याच्यात काय सांगितलेलं आहे, 2 टाइप्स आहेत. मग ते कोणते आहेत? मग ते सांगितलेलं आहे, एक आहे बायोटिक, एक अबायोटिक. मग यामध्ये काय आहे? यामध्ये वेगवेगळ्या इकोसिस्टीम्स इन्क्लुड्स होतात. ठीक आहे. मग वेगवेगळ्या इकोसिस्टीम म्हणजे काय? तर प्रत्येक प्लेसवरती जसं की वेगवेगळा जर प्लेस घेतला की वेगवेगळा जर राजस्थान मधला प्लेस घेतला, तिथल्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा तिथल्या बायोटिक आणि अबायोटिक बायोटिक थिंग्सचं जे इंटरॅक्शन आहे ते असो, किंवा मग अजून टुंड्रा प्रदेश घेतला, तिथल्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा आणि नॉन लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं जे इंटरॅक्शन आहे, तर ती एक वेगळ्या प्रकारची इकोसिस्टीम तयार होईल एन्व्हायरमेंट मधली. तसंच अजून जर बर्फा प्रदेशातलं घेतलं, तिथले अॅनिमल्स ते कसे इंटरॅक्ट करतात तिथल्या नॉन लिव्हिंग थिंग्स सोबत, अबायोटिक थिंग्स सोबत. तर हे सर्व कशामध्ये येतं? यामध्ये येतं. ठीक आहे. म्हणजे इकोसिस्टीम हॅव व्हेरियस टाइप्स इन्क्लुडेड इनसाइड धिस. मग त्यात काय आहे? काही फॅक्टर आहेत, ते काय करतात? एन्व्हायरमेंट वरती अफेक्ट करतात. मग काही काही कसे आहेत? तर काही आहेत नॅचरल फॅक्टर्स आहेत, आणि काही कसे आहेत? मॅन मेड फॅक्टर. मग नॅचरल मध्ये काय येतं? मग फ्लडिंग येतं, व्होल्कॅनोज येतं. ठीक आहे. फॉरेस्ट बर्निंग येतं. मग मॅन मेड मध्ये काय येतं? डिफॉरेस्टेशन येतं. ठीक आहे. त्यामध्ये काय करतो आपण? फॉरेस्ट फॉरेस्ट काय करतो? डिस्ट्रॉय करतो. कारण की पॉप्युलेशन जर इन्क्रीज झालं तर माणसांना राहण्यासाठी प्लेस पाहिजे असते. मग त्यामध्ये आपण काय करतो? डिफॉरेस्टेशन करून टाकतो. तर हे मॅन मेड मध्ये येतं. मग अजून काय येतं? हंटिंग येतं, फिशिंग येतं. ठीक आहे. नेक्स्ट आहे एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन. At present, many environmental problems have been arise due to effects of various natural and artificial factors. मग एन्व्हायरमेंटल प्रॉब्लेम कशामुळे होतात? मग त्यामध्ये काही नॅचरल गोष्टी आहेत, तर त्यामध्ये तसेच काही आर्टिफिशियल फॅक्टर देखील आहेत. मग नॅचरल मध्ये काय येणार? ऍसिड रेन येणार. ठीक आहे. मग आर्टिफिशियल मध्ये काय येणार? इंडस्ट्रियलायझेशन येणार. ठीक आहे. व्हेकल्स येणार. ठीक आहे. व्हेकल्स पासून जो धूर निघतो, स्मोक निघतो, ते देखील कशामध्ये येणार? आर्टिफिशियल फॅक्टर मध्ये येणार. डिफॉरेस्ट्रेशन येणार. अशा वेगवेगळ्या गोष्टी यामध्ये येतात. फिशिंग. ठीक आहे. एन्व्हायरमेंटल पोल्युशन इज वन ऑफ दोज मेन फॅक्टर. जनरली मग काय आहे बरं? एन्व्हायरमेंटल पोल्युशन म्हणतो तर काय आहे पोल्युशन? पोल्युशन इट इज द sorry sorry environmental pollution is one of those main factor. तर मग काय आहे पोल्युशन? पोल्युशन कंटॅमिनेशन ऑफ एनी मटेरियल इज इट्स पोल्युशन. ठीक आहे. मग त्यामध्ये काय? अननेसेसरी अँड अनएक्सेप्टेबल चेंज इन द सराउंडिंग एन्व्हायरमेंट ड्यू टू नॅचरल इव्हेंट्स और ह्युमन ऍक्टिव्हिटीज आर कॉल्ड ॲज एन्व्हायरमेंटल पोल्युशन. एन्व्हायरमेंटल पोल्युशन काय आहे? अननेसेसरी म्हणजे ज्याची गरज नाही असा, आणि कसा? अनएक्सेप्टेबल जे की ऍक्सेप्टेबल नाही असा जो चेंज होतो सराउंडिंग मध्ये, जो की मग कसा आहे? नॅचरली पण आहे आणि ह्युमनच्या ऍक्टिव्हिटीजमुळे होणारा पण चेंज आहे. त्यालाच आपण काय म्हणतो? एन्व्हायरमेंटल पोल्युशन. ठीक आहे. मग त्याची काही वेगवेगळी रिझन्स आहेत. मग काय होतं ते? देर आर व्हेरियस रिझन्स लाईक पॉप्युलेशन एक्सप्लोजन, की आजची दिवसेंदिवस वाढत चाललेली पॉप्युलेशन हे त्यासाठी एक मेन रिझन आहे. पॉप्युलेशन वाढलं की मग मग काय लागतं आपल्याला? राहण्यासाठी प्लेस लागते. मग त्यासाठी आपण काय करतो? परत डिफॉरेस्टेशन करतो. ठीक आहे. मग नेक्स्ट आहे फास्ट इंडस्ट्रियलायझेशन, इन्क्रीजिंग द नंबर ऑफ इंडस्ट्रीज. वेगवेगळ्या इंडस्ट्रीज जेव्हा इन्क्रीज होतात तेव्हा काय होतं? त्यातनं वेगवेगळ्या प्रकारचे गॅसेस एक्सचेंज होत राहतात. ठीक आहे. इव्हॉल्व्ह होतात एन्व्हायरमेंटमध्ये. त्यामुळे देखील काय होतं? एन्व्हायरमेंटचं पोल्युशन होतं.
ठीक आहे. तसंच इंडस्ट्रीमधनं निघणार हॉट वॉटर जर डायरेक्ट रिव्हरमध्ये सोडलं तर त्यामुळे काय होतं, ॲक्वॅटिक कल्चरवरती इफेक्ट होतो. रिव्हरमधलं पाणीही काय होतं, गरम होतं आणि त्यामुळे देखील काय होतं, ॲक्वॅटिक कल्चरवरती इफेक्ट होतो. तसंच इनडिस्क्रिमिनेशन यूज ऑफ द नॅचरल रिसोर्स, म्हणजे ज्या नॅचरली गोष्टी भेटतात त्याचं काय करतो आपण, अफाट यूज करतो, त्यामुळे देखील एन्व्हायरमेंटवरती इफेक्ट होतो. नेक्स्ट आहे डिफॉरेस्टेशन, जंगलतोड देखील आपण करतो, त्यामुळे काय होतं, अर्थवरचे प्लांट्सची संख्या ही काय होते, कमी होते. आणि नेक्स्ट इज अनप्लॅन्ड अनअर्बनायझेशन. ठीक आहे, म्हणजे काय होत, ते काय करतो आपण, एक छोटीशी प्लेस असते आणि त्या छोट्या प्लेसमध्ये आपण काय करतो, भरपूर प्रमाणात झोपडपट्टी घरे वगैरे बांधतो. मग त्यामध्ये काय असते, भरपूर लोकसंख्या असते, त्यामुळे काय होतं, मग एकाच ठिकाणी खूप साऱ्या प्रमाणात अनवॉन्टेड मटेरियल वेस्ट प्रोडक्ट हे काय होतं, साचतं. कमी जागेमध्ये मग ते जास्त प्रमाणात साचल्यामुळे तिथे देखील काय होतं, एन्व्हायरमेंटल पोल्युशन होतं. ठीक आहे. मग पोल्युशनचे तसेच वेगवेगळे प्रकार आहेत. मग ते कोणकोणते आहेत, तर त्यामध्ये आहे, एक आहे एअर पोल्युशन, वॉटर पोल्युशन, साऊंड पोल्युशन, सॉइल पोल्युशन. जर अनवॉन्टेड मटेरियल जेव्हा आपण सॉइलमध्ये टाकतो ते तिथे काय होतं, काही गोष्टी डिकम्पोज होतात पण काही गोष्टी त्यात तशाच राहतात, त्यामुळे सॉइलचं देखील पोल्युशन होतं. थर्मल पोल्युशन, जसं की मी सांगितलं की इंडस्ट्रीमधनं जेव्हा हॉट वॉटर येतं ते डायरेक्ट रिव्हरमध्ये सोडल्यामुळे काय होतं, ॲक्वाकल्चरवर त्याचा इफेक्ट पडतो. ठीक आहे. मग नेक्स्ट आहे लाईट पोल्युशन. हे सर्व काय आहेत, पोल्युशनचे टाइप्स आहेत. वी हॅव, इथे एक चार्ट दिलेला आहे. वी हॅव स्टडीड दी एअर पोल्युशन, वॉटर पोल्युशन अँड सॉइल पोल्युशन इन डिटेल इन अर्लियर क्लास. बेस्ड ऑन दॅट कम्प्लीट दी फॉलोइंग चार्ट. दिस इज फॉर होमवर्क. इथे एक चार्ट दिलेला आहे, मग त्यामध्ये काय काय दिलेलं आहे ते पाहूया. इथे दिलं आहे एअर पोल्युशन दिले, वॉटर पोल्युशन दिले आणि नेक्स्ट कॉलम मध्ये सॉइल पोल्युशन दिलेलं आहे. ठीक आहे. आणि इकडे काय आहे, कंपोनंट्स आहेत, सोर्स आहे, इफेक्ट्स आहे, कंट्रोल मेजर्स दिलेले आहेत. मग इथे काही इन्फॉर्मेशन दिलेले आहे आणि काही बॉक्स हे ब्लँक ठेवलेले आहेत. तर ह्या इन्फॉर्मेशनच्या सहाय्याने काय करायचे आहे, हे बॉक्स फिलअप करायचे आहे. दिस इज फॉर टुडेज होमवर्क.